आज मी बनवणार आहे हिरव्या वाटणापासून मच्छी फ्राय आणि हिरव्या वाटणाची मच्छी करी। तर पूर्ण रेसिपी बघा आणि आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर रेसिपी बनवायला घेऊया। आपल्याला कधी कधी काय होतं ना, रोजच मसाल्याची मच्छी किंवा मच्छीची ग्रेव्ही किंवा अशी फ्राय मच्छी खाऊन कंटाळा आला ना, तर अशा प्रकारे हिरव्या वाटणापासून नक्कीच तयार करून बघा, खूप छान लागते। आता इथे मी ना हिरव्या वाटणासाठी इथे मिरच्या घेतल्यात मी 9-10, थोडंसं खोबरं घेतलंय कापून आणि इथे थोडंसं मी डाळवं घेतलंय आणि 8-9 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात। आता हे सर्व मी बारीक करून घेणार आहे। याच्यात थोडीशी मी कोथिंबीर पण घेतली आहे। ते सर्व मी बारीक करून घेणार आहे मिक्सरमधून थोडंसं पाणी घालून। बघू शकता बारीक करून घेतले। आता इथे मी ही मच्छी घेतली। आता या मच्छीचं नाव काय ते मला माहिती नाही, तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही नक्कीच सांगा। त्या या मच्छ्या मी साफ करून घेतल्या आहेत आणि याच्यातली अर्धी मच्छी आपल्याला रश्शावाली बनवायची आहे आणि अर्धी फ्राय करायची। ते मी फ्रायसाठी ना इथे मी मच्छी घेतली आणि तिथे मी अर्धा लिंबू पिळून घेत आहे। या मच्छीला मॅरिनेशनसाठी ठेवायचं आहे आपल्याला 10 ते 15 मिनिटं। याच्यात मी अर्धा चमच हळद टाकून घेतली आहे, चवीपुरतं मीठ आणि हे ते हिरवं वाटण मी आता केलंय ना ते थोडंसं। आता याला असं मिक्स करून 10 ते 15 मिनिटासाठी याला असंच ठेवून द्यायचं आहे आणि तोपर्यंत रश्शावाली मच्छी करून घेऊया। तिथे गॅसवर मी कढई ठेवली आणि कढईत मी 1 पळी तेल टाकून घेतलंय। आता याच्यात हे वाटून घेतलेले वाटण टाकून घ्यायचं, याला छान मिक्स करून फ्राय करून घ्यायचं आहे। एकदम सोपी रेसिपी आहे ही, जास्त काहीच तामझाम नाही आहे याच्यात। आता इथे मी अर्धा चमच हळद टाकून घेतली आहे आणि त्याच मिक्सरच्या भांड्यात थोडंसं पाणी टाकून ते पाणी पण याच मसाल्यात टाकून घेतलं आहे। आता या रश्यात थोडं मी अजून पाणी टाकून घेतलंय। तुम्हाला जेवढं पातळ पाहिजे असेल तेवढं करू शकताय तुम्ही, मला जास्त पातळ नकोय म्हणून मी थोडंच पाणी टाकलंय। आता या रश्याला ना थोडं शिजू द्यायचं आहे, म्हणजे उकळा काढून घ्यायचा आहे। एक चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आहे। बघू शकता उकळा आलेला आहे। आता याच्यात आपल्याला या मच्छ्या सोडायच्यात। मी अर्ध्या तशाच ठेवल्या होत्या ना, त्या अर्ध्या याच्यात सोडून द्यायच्या आहेत आणि परत थोडं जास्त नाही शिजवायचं याला, 6 ते 7 मिनिटच एवढं, त्याच्याहून कमी टायमात पण शिजू शकताय। आता याच्यावर मी एक झाकण ठेवलंय आणि 2-3 मिनिटं शिजून घेतलंय आणि बघू शकताय किती छान दिसत आहे। हे ज्वारीच्या भाकरीसोबत आणि भातासोबत खूप छान लागते ही अशा प्रकारची मच्छी करी। तर मच्छी शिजून रेडी झालेली आहे, मी साईडला ठेवली आणि इथंच मी आता एक तवा ठेवला आहे। तव्यात तेल टाकले आणि तेलामध्ये हा मी रवा घेतला आहे। रव्यात थोडासा हळद घेतली आहे, थोडं मीठ घेतलं आहे आणि थोडासा मसाला घेतला आहे आणि ही मॅरिनेट केलेली मच्छी या रव्यामध्ये कोट करून या तेलात सोडून द्यायची आणि छान क्रिस्पी रंगाची भाजून घ्यायची आलटीपलटी करून। खायला खूप छान लागतात। बघू शकता एक साईड भाजली ना तर लगेच पलटी करून घ्यायची आहे। तर नक्कीच अशा प्रकारे हिरव्या वाटणाची मच्छी करी आणि मच्छी फ्राय करून बघा।
असंच मध्ये मध्ये थोडं थोडं तेल टाकून पण याला आलटीपलटी करायचं आहे. बघू शकताय मच्छीचा रस्सा किती छान दिसत आहे, हिरवा हिरवा. आता माझी ही रेसिपी बनवून रेडी झालेली आहे. तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर भेटूया परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन. बाय. जय महाराष्ट्र.